तर तो संध्याकाळच्या साधारण 7-8च्या दरम्यान एरियामध्ये फेरफटका मारायचा. असाच फेरफटका मारत असताना त्याला एक दिवस एक मुलगी दिसली. मुलगी म्हणजे दिसायला खूप सुंदर अशी नव्हती, पण बऱ्यापैकी चांगली होती. परंतु बऱ्याच दिवसानंतर त्याला असं कोणीतरी भेटलेलं, ज्याचा चेहरा तो विसरू शकत नव्हता. रात्रभर त्या मुलीची आठवण काढत राहिला. पुन्हा ती कधी दिसेल त्याला माहिती नव्हतं. पण त्याला ती मुलगी खरंच आवडली होती. फेरफटका मारून तो घरी येत होता आणि त्याला ती मुलगी त्याच्याच बिल्डिंगच्या गेटजवळून पुढे जाताना दिसली. तो तिला बघितलं आणि त्याने त्याचा स्पीड स्लो केला. त्याने पाहिलं की ती मुलगी आज त्याच्याकडेच बघत होती. त्याच्यानंतर त्या दोघांमध्ये एवढी चांगली मैत्री झाली की ती एकदा त्याच्या घरी आली. एक रात्री असंच राकेश झोपला असताना अचानक त्याला किचनमधून काहीतरी आवाज आला. त्याने किचनमध्ये जाऊन पाहिले तर त्याच्या मांडणीवरती ठेवलेला एक कप फुटला होता. त्याला समजलं नाही की काय झालं, कारण की तो ज्या मजल्यावर राहत होता तो साधारण दुसरा का तिसरा मजला होता. तर एवढ्यावरती उंदीर येणंसुद्धा शक्य नव्हतं. पण तरीसुद्धा राकेशने ती गोष्ट इग्नोर केली. कदाचित उंदीर आला असावा. आता मात्र जेव्हा राकेश त्याच्या घरच्यांशी बोलायचा, तेव्हा मात्र सतत त्या मुलीचा उल्लेख करायचा. आणि ही बाब त्याच्या घरच्यांना, विशेषतः त्या वडिलांना कुठेतरी खटकायला लागलेली. त्याचे वडील म्हणाले, "अरे, तुझ्या काकाचं खूप मेजर ॲक्सिडेंट झालं आहे. लवकर गावाला निघून ये, कारण की आम्हाला इथे हँडल करायला जमत नाही आहे." आता मात्र राकेशला राग आला. राकेश म्हणाला, "तुम्ही एक तर मला खोटं बोलून गावाला घेऊन आले. त्यात तुम्ही म्हणताय की मला तर रूम बदलायचं आहे. का?" बऱ्याच वेळेस काही अशा गोष्टी माहिती पडतात ना, की तेव्हा माणूस संभ्रमात पडतो, की आपण या जगाला पूर्णपणे ओळखतो का? किंवा आपलं जग सोडून आणखी एक जग आपल्या आजूबाजूला वावरते, याचा आपल्याला थोडी तरी जाणीव आहे का? आजची गोष्ट ऐकून कदाचित तुम्हाला सुद्धा हा प्रश्न पडू शकतो. मित्रांनो, ही घटना साधारण 2015 ते 2017च्या दरम्यान कधीतरी घडलेली. कारण की ज्यांनी मला ही घटना सांगितली ना, त्यांनीसुद्धा एक बातमी गावात पसरलेली, त्या बातमीच्या आधारे मला सांगितली. त्यामुळे त्यांना या घटनेचा एक्झॅक्ट काळ नाही माहिती. पण ही व्यक्ती या 2 वर्षामध्येच मुंबईमध्ये होती, हे त्यांना पक्कं माहिती आहे. तर घटना सांगायला सुरुवात करूया. ही घटना आहे एका साधारण 22 वर्षीय मुलाची. त्याचं इथे खरं नाव नाही घेऊ शकत आपल्या सोयीसाठी, म्हणून त्याचं नाव आपण इथे राकेश घेतो आहे. राकेश हा साधारण 2-3 वर्षापूर्वी ग्रॅज्युएट झाला होता आणि तो कोकणातल्या कुडाळ या गावामध्ये राहत होता. हा तालुका आहे. त्या तालुक्यामध्ये बरीच छोटी-मोठी गावं आहेत. त्यापैकी एका गावात राहत होता. परंतु इथे आपण गावाचं नाव मेन्शन नाही करू शकत. त्यामुळे आपण सध्या तरी कुडाळच सांगूया. कुडाळ येथे राहणारा राकेश साधारण 2-3 वर्षापूर्वी ग्रॅज्युएट झाला होता. त्याचं कॉमर्समधनं ग्रॅज्युएशन झालं होतं. ग्रॅज्युएट झाल्यानंतर जो प्रश्न प्रत्येकाला भेडसावतो, तो राकेशलाही भेडसावत होता. तो म्हणजे नोकरी. त्याने कुडाळमध्ये किंवा गोव्यामध्ये किंवा आजूबाजूला कणकवलीमध्ये वगैरे बऱ्याच ठिकाणी त्याने नोकरीसाठी प्रयत्न केले. एखाद दुसरी छोटीशी नोकरी त्याला मिळालीसुद्धा. पण ती काही एवढी छान नोकरी नव्हती. त्याच्यामध्ये त्याला भविष्य दिसत नव्हतं. काहीतरी एखाद्या स्टोअरमध्ये कॅशियरची नोकरी करावी किंवा अकाउंटंटची नोकरी करावी म्हणून त्याने केली. जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गोव्यापर्यंत सगळीकडे जाऊन नोकरीचे प्रयत्न केले. पण मनासारखी नोकरी नाही मिळाली. शेवटी त्याला मुंबईची वाट धरावीच लागली. तसे मुंबईमध्ये त्याचे भरपूर नातेवाईक होते आणि त्याने बऱ्याच जणांची मदत घेतलीसुद्धा. आणि बघता बघता एकाच्या ओळखीने त्याला मुंबईमध्ये एका चांगल्या कंपनीमध्ये छोटीशी का होईना पण नोकरी मिळाली. अकाउंटंटचीच नोकरी होती. पण त्याचा या अगोदरचा जो काही वर्षभराचा जरी एक्सपिरियन्स असेल, तो एक्सपिरियन्स कन्सिडर नव्हता झाला. त्याला ॲज अ फ्रेशर म्हणूनच नोकरी मिळालेली. आता फ्रेशर म्हणून नोकरी मिळाल्यामुळे पगार एवढा काही चांगला नव्हता. नक्की किती होता ते नाही माहीत. पण असं कन्सिडर करून चालूया की 2016-17च्या मानाने त्याला जास्त नाही तर 15
ते 18,000च्या दरम्यान पगार असावा. आता मुंबईमध्ये यायचं म्हणजे राहण्याची सोय हवी. आणि त्याचं असं म्हणणं होतं, त्याचं इव्हन त्याच्या घरच्यांचंसुद्धा असं म्हणणं होतं की शक्यतो कोणाच्या घरी राहू नको. भले मुंबईमध्ये भरपूर नातेवाईक आहे, पण कोणाच्या घरी राहू नको. शक्यतो कुठेतरी भाड्याने रूम बघ, पी जीमध्ये बघ, रूम शेअरिंग करून राहा, काही प्रॉब्लेम नाही, पण कोणाच्या घरी राहू नको. ह्याचं ऑब्वियस रिझन आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. घरी राहायचं मेन म्हणजे तर त्यांना त्रास. दुसरी गोष्ट म्हणजे अख्ख्या जगामध्ये एकच मेसेज जातो की हा आमच्या घरी राहायचा, आम्ही याला सांभाळलं म्हणून हा आज इथपर्यंत पोचला. तर त्याने या गोष्टी अवॉइड करायच्या असतील म्हणून त्याने ज्याने त्याला नोकरी लावलेली त्यालाच सांगून 1-2 इस्टेट एजंटचे नंबर मिळवले आणि त्याने आपलं बजेट सांगितलं आणि त्याने भाड्याने रूम शोधायला सुरुवात. कारण त्याला आणखी 1-2 आठवड्याने जर मुंबईला जायचं असेल तर त्याने एजंटला असं सांगून ठेवलं की 2 आठवड्यामध्ये मला परवडेल असं एखादं भाड्याने घर बघ. माझा एवढा एवढा पगार आहे, तर मला साधारण एवढं एवढं भाडं परवडेल. सुद्धा चालेल, सगळंच चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि सुदैवाने त्याला तसं एक घर मिळालं. फक्त एकच होतं की हे घर म्हणजे एक फ्लॅट होता एका बिल्डिंगमध्ये आणि ही बिल्डिंग होती मुलुंडमध्ये. पण राकेशचं ऑफिस होतं ठाण्यामध्ये, म्हणजे तसं त्याला यायला जायला खूप सोयीस्कर होतं. त्यानंतर त्याने डिपॉझिटचे पैसे भरले. तो तिकडे राहायलासुद्धा तयार झाला. जॉईनिंग होतं त्याच्या अगोदर 2 दिवस तो तिकडे राहायला गेला. एजंटशी एक गोष्ट बोलून घेतली होती की मला एवढे भाडे तसे परवडणारे नाही आहे, पण त्यातल्या त्यात कमी भाडं म्हणून मी ॲक्सेप्ट करतो आहे. पण एक आहे की मला जर इथे कोणी माझ्यासोबत रूम शेअर करणारं मिळालं, ऑफिसमध्ये म्हणा किंवा कुठेही म्हणा, तर मी त्याला ठेवू शकतो ना. तर त्यावरती एजंट हो म्हणालेला. त्यानंतर भाड्यामध्ये काही वाढ वगैरे होईल असं पण नाही. एजंटनी त्याला सरळ सांगितलेलं की तू शेअरिंगसाठी 1-2 जणं ठेवू शकतो, तुम्ही भाडं शेअर करून द्या, पण भाडं ते एवढंच पडेल. तर तो सुद्धा खुश झाला. 2 दिवसानंतर त्याने ऑफिस जॉईन केलं. ऑफिस तसं चांगलं होतं. फ्रेशर्सच्या मानाने त्याला तिथलं कामसुद्धा जमण्यासारखं होतं आणि तसं त्याला तिथे काही प्रॉब्लेम वाटला नाही. आता राकेशचं दररोजचं एक रुटीन होतं. घरी यायचं, घरी त्याने थोडंफार बेसिक सामान आणलं होतं, एखाद दुसरी इलेक्ट्रिक शेगडी आणली होती, ज्यावरती तो जेवण चहा वगैरे बनवायचा आणि आपला आपला राहायचा. ऑफिसमध्ये सुद्धा त्याच्या ते बऱ्यापैकी लोकांशी ओळख झाली होती आणि त्याचा स्वभावसुद्धा तसा चांगलाच होता. आणि मुळात म्हणजे राकेश तसा दिसायला बऱ्यापैकी रुबाबदार होता, दिसायला छान होता आणि बोलायलासुद्धा चांगला होता. त्यामुळे लोकांशी मैत्री करण्यामध्ये त्याला एवढा काही त्रास झाला नाही. आता अख्ख्या ऑफिसमध्ये त्याच्याशी मैत्री झाली होती, त्यामुळे त्याने ऑफिसमधल्या बऱ्याच जणांची माहिती काढली. तर त्याला समजलं की इथे काही जणं अशी आहेत जी ऑलरेडी ऑलरेडी रूम शेअर करून राहत आहेत किंवा कोणी कोणी इथे भाड्याने राहत आहे, ज्यांची घरं इकडे नाही आहेत, जे दुसऱ्या शहरातून इकडे आले आहेत किंवा गावावरून इकडे आले. तर त्यांनी सगळ्यांना विचारायला सुरुवात केली की कोणी त्याच्यासोबत राहायला तयार होईल का. पण अजून तरी असं त्याला कोणी भेटलं नव्हतं किंवा बऱ्याच जणांनी असं सांगितलं की आम्ही वर्षभराचं ऑलरेडी डिपॉझिट देऊन बसलो आहोत, कोणी कोणी वर्षभराचं भाडं ॲडव्हान्समध्ये दिलं होतं, तर आत्ता रूम सोडणं शक्य नाही आहे, पण जेव्हा केव्हा आमचं ॲग्रीमेंट पूर्ण होईल तेव्हा आम्ही तुझ्यासोबत येऊन राहू, असं 1-2 जणांनी त्याला आश्वासन दिलं होतं. तर ठीक आहे, आता जे आहे ते आहे असं समजून तो त्याच्या त्या घरामध्ये राहू लागला. त्याला तसा कोणाचा तिथे त्रास नव्हता, कोणी काही बोलणारं नव्हतं. नंतर मग त्याने जसं 2-4 महिने झाले, त्याच्याकडे थोडे पैसे जमले, तसं त्याने एक छोटासा एक फ्लॅट टी व्ही घेतला. हीच काही ती करमणूक, कारण करमणुकीसाठी सुद्धा वेगळं काही साधन नव्हतं मोबाईल सोडलं तर. थोड्या दिवसांनी त्याने काही ॲपवरती शोधून एक सेकंड हँड फ्रीजसुद्धा घेतला. आता त्याचं डेलीचं रुटीन सेमच होतं. सकाळी उठायचं, चहा घ्यायची, ऑफिसला जायचं. ऑफिसजवळच एक कॅन्टीन होतं, ऑफिसमध्ये कॅन्टीन होतं, ऑफिसजवळ एक कॅन्टीन. कॅन्टीन म्हणण्यापेक्षा ऑफिसजवळ एक छोटीशी खानावळ होती. त्या खानावळीमध्ये तो दुपारचं जेवण करायचा आणि घरी आल्यानंतर तो स्वतःचं जेवण बनवून जेवायचा आणि नंतर टी व्ही लावून बसायचा. थोड्या वेळ आईवडिलांशी गप्पा मारायचा फोनवरती आणि झोपून जायचा. ही त्याची दिवसाची दिनचर्या. आणि कधी वेळ मिळालाच ऑफिसवरनं आल्यानंतर कधी जेवण बनवायचा कंटाळा आला आणि थोडं मूड रिफ्रेश करायचं असेल,
तर तो कधी-कधी त्या एरियामध्ये एक फेरफटका मारायचा. तर तो संध्याकाळच्या साधारण 7-8च्या दरम्यान एरियामध्ये फेरफटका मारायचा. असाच फेरफटका मारत असताना त्याला एक दिवस एक मुलगी दिसली. मुलगी म्हणजे दिसायला खूप सुंदर अशी नव्हती, पण बऱ्यापैकी चांगली होती. आणि जेव्हा ती त्याला दिसली, तेव्हा तिने अंगामध्ये टॉप आणि जीन्स घातला होता आणि साधारण केस मोकळे सोडले होते. त्याने तिला एक नजर पाहिलं, की त्याच्या बाजूने निघून गेली आणि थोडं पुढे जाऊन त्याने पुन्हा एकदा वळून पाहिलं. परंतु त्या मुलीचं काही लक्ष नव्हतं. ती आपल्या आपल्या वाटेला चालत गेली होती. राकेश घरी आला, परंतु बऱ्याच दिवसानंतर त्याला असं कोणीतरी भेटलेलं, ज्याचा चेहरा तो विसरू शकत नव्हता. रात्रभर त्या मुलीची आठवण काढत राहिला. पुन्हा ती कधी दिसेल त्याला माहिती नव्हतं, पण त्याला ती मुलगी खरंच आवडली होती. आता कधीतरी फेरफटका मारणारा राकेश दुसऱ्या दिवशी जेव्हा ऑफिसवरनं घरी आला, तेव्हा तो फ्रेश वगैरे झाला. इतर टायमाला जर त्याला फेरफटका मारावासा वाटला, तर तो नॉर्मल कपड्यांमध्ये म्हणजे घरी तो जे काही शॉर्ट्स किंवा टी शर्ट्स घालत असेल, तेवढे घालून तो खाली उतरायचा. परंतु नाही, आज तसं नाही झालं. आज तो घरी आला, त्याने अंघोळ केली आणि प्रॉपर ड्रेसअप करून तयार होऊन परफ्यूम वगैरे मारून तो खाली उतरला. त्याने पूर्ण एरियामध्ये एक चक्कर मारली, की आज ती मुलगी दिसते का? नाही दिसली. तो तसाच निराश होऊन घरी आला. परंतु त्याला एक समजत नव्हतं, की आतापर्यंत त्याला या एरियामध्ये एवढ्या मुली दिसल्या, पण हीच मुलगी का त्याला अशी आवडली, की तो तिला विसरू शकत नाहीये. त्याच्या अक्षरशः तळमळ व्हायला लागली. बरं दुसऱ्या दिवशी सुद्धा तसंच ऑफिसमध्ये गेला, काम केलं, घरी आला, घरी येऊन अंघोळ केली, प्रॉपर ड्रेसअप करून परफ्यूम वगैरे मारून परत तो खाली उतरला. आजसुद्धा काही झालं नाही. आजसुद्धा ती मुलगी दिसली नाही. बरं इतर टायमाला त्याचा एक फिक्स रूट होता, त्या एरियामध्ये चक्कर मारण्याचा. म्हणजे तो घरापासून निघायचा, त्या रूटवरनं तेवढी एक चक्कर मारायचा, परत घरी यायचा. पण आज त्याने थोडी वाट वाकडी केली आणि तो थोडा आणखी पुढे निघून गेला. आणखी 1-2 गल्ल्या एक्स्ट्रा त्यात चालून तो परत आला. पण नाही, त्याला कुठेच ती मुलगी दिसली नाही. तिसरा दिवस, मग चौथा, नाही त्याला ती मुलगी दिसतच नव्हती. अखेर एक दिवस असंच फेरफटका मारून तो घरी येत होता आणि त्याला ती मुलगी त्याच्याच बिल्डिंगच्या गेटजवळून पुढे जाताना दिसली. तो तिला बघितलं आणि त्याने त्याचा स्पीड स्लो केला. त्याने पाहिलं की ती मुलगी आज त्याच्याकडेच बघत होती. तिने 1-2 वेळा त्याच्याकडे बघितलं आणि ती मुलगी पुढे निघून गेली. तसा राकेश दिसायला चांगला होता. एखाद्या मुलीने 1-2 वेळा त्याच्याकडे बघणं हे त्याच्यासाठी सुद्धा नॉर्मल होतं. कारण त्याला माहिती होतं की ठीक आहे, म्हणजे मी एवढा तरी दिसतो की कोणतीही मुलगी माझ्याकडे एकदा बघितल्यानंतर एकदा मागे वळून बघू शकते किंवा 1-2 वेळा ती परत माझ्याकडे बघू शकते. हे त्याच्यासाठी सुद्धा नॉर्मल होतं. म्हणजे तो स्वतःला अगदीच कमी समजत नव्हता. त्यात तो ज्या मुलीला बघत होता ती मुलगीसुद्धा एवढी सुंदर नव्हती की त्याने राकेशकडे लक्षच देऊ नये. त्यामुळे तिने त्याच्याकडे बघणं हे त्याला खरंच नॉर्मल वाटलं. पण आज मात्र जेव्हा त्याला ती मुलगी दिसली, तेव्हा त्याने पहिल्यांदा घड्याळामध्ये टाईम बघितला. साधारण 7, 7:15 झाले असतील. दिवस बऱ्यापैकी मावळलाच होता. म्हणजे रात्रच पडली होती असं समजा. त्याने विचार केला कदाचित उद्यासुद्धा ती याच वेळेला त्याला दिसेल. तो दुसऱ्या दिवशी तयार होऊन साधारण त्याच वेळेला बिल्डिंगच्या खाली उतरला आणि तो एरियामध्ये थोडा पुढे जाणार तेवढ्यातच त्याला ती मुलगी दिसली. आत्ता मात्र त्या मुलीने त्याच्याकडे पाहिले आणि नेहमीपेक्षा 1-2 लुक्स जास्त दिल्या आणि यावेळी राकेशसुद्धा मागे राहिला नाही. त्याने सुद्धा बिनधास्त तिच्याशी नजर भिडवली. त्यानंतर त्याने स्वतःच नजर काढून घेतली आणि तो आपल्या आपल्या वाटेला चालू लागला. यावेळी त्याने मागे वळून पाहिले तर आश्चर्य म्हणजे त्या मुलीने सुद्धा त्याच वेळेला मागे वळून त्याच्याकडे पाहिले होते. आता मात्र आता मात्र राकेशला रात्रभर त्या मुलीची आठवण येऊ लागली. बस त्या मुलीने निदान त्याला नोटीस केलंय ही त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. म्हणजे आपल्याला जी मुलगी आवडते तिला निदान एवढं तर कदाचित समजलं असावं की मला तिच्यामध्ये इंटरेस्ट आहे म्हणून मी तिच्याकडे बघत होतो. बस त्याला ह्याच्यापेक्षा जास्त काही नव्हतं पाहिजे.
कारण कुठली तरी अनोळखी मुलगी अचानक आपण तिच्याशी बोलणार आणि त्यानंतर त्या दोघांमध्ये बेसिक मैत्रीसुद्धा होणार. हे सगळ्या फिल्मी कल्पना त्याला वाटत होत्या. त्यामुळे हे असं काही होईल याची त्याने अपेक्षा ठेवली नव्हती. पण निदान मला जी मुलगी आवडते, तिला हे तरी समजलं, की मी तिच्यामध्ये इंटरेस्ट घेतोय आणि त्यामुळे कदाचित ती माझ्याकडे पाहत राहिली आणि मी सुद्धा तिच्या नजरेला नजर भिडवत होतो. ही त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. पुढचे 2 दिवस गेले. दोन्ही दिवशी त्याला ती मुलगी दिसली आणि दोन्ही दिवशी असंच झालं, की तो तिच्याकडे पाहत होता, ती सुद्धा त्याच्याकडे पाहत होती आणि अखेर राकेशला नजर हटवावी लागली. म्हणजे ती मुलगी त्याकडे एवढी कंटिन्यू बघत होती. मात्र तिच्याशी बोलावं का नाही बोलावं, पण बोलणार तर बोलणार काय? ती आहे कोण? तिची भाषा काय? ती राहते कुठे? काहीच माहीत नाही. आपण इथे नोकरी करायला आलो आहोत. उगाच काही वेगळंच प्रकरण झालं, कोणी आम्हाला बोलताना बघितलं, कोणाला नाही आवडलं किंवा तिच्याच घरच्यांनी कोणी बघितलं, तर काय? बऱ्याच गोष्टी त्याच्या डोक्यात चालल्या होत्या. त्यामुळे त्याने एका टोकाला असा सुद्धा विचार केला, जाऊ दे ठीक आहे. मी तिच्याकडे बघतोय, ती माझ्याकडे बघते. दोघांना माहिती आहे ना, तिला निदान एवढं माहिती मला तिच्यामध्ये इंटरेस्ट आहे. बस झालं. याच्या पुढे काही आपल्यामध्ये होऊ शकत नाही. त्याला सुद्धा माहीत होतं. कारण की मी इथे नोकरी करायला आलोय. ती कदाचित तिथेच राहत असावी. त्यामुळे आपण तिला डायरेक्ट अप्रोच करूच शकत नाही, हे त्याला चांगलंच माहीत होतं. त्यामुळे त्याने जास्त मनावर नाही घेतलं. ठीक आहे, ती समोर आली, की तिच्याकडे बघायचं. जर का ती आपल्या नजरेशी नजर भिडवते, तर आपण पण नजर भिडवायची. जाऊ दे, तेवढंच एक समाधान. तेवढंच मुंबईमध्ये थांबण्याचं निमित्त, असं त्यांनी ठरवलेलं. आणि 1-2 दिवस पुढे जेव्हा केव्हा त्याला ते दिसले, तेव्हा त्याने तेच केलं. परंतु एक दिवस अचानक ती मुलगी समोरून आली. हा सुद्धा चालला होता आणि त्या मुलीचं चुकून का मुद्दाम ते त्याला समजलं नाही. पण त्या मुलीचा त्याला धक्का लागला आणि तिच्याच हातातला मोबाईल खाली पडला. ती मोबाईल उचलायला खाली वाकली. राकेश जागीच थांबला. आता बहुतेक ही आपल्याला ओरडणार, त्याला असे वाटले. तिने वरती पाहिले आणि तिने सॉरी म्हणाली. "सॉरी, माझं लक्ष नव्हतं, मला धक्का लागला." आता मात्र राकेशला आश्चर्य पण वाटले आणि त्याचा कॉन्फिडन्स पण वाढला. अरे वा, म्हणजे आत माझी काही चूक नाही, हे तिनेच मान्य केलं आहे. त्यामुळे त्याने सुद्धा पुढाकार घेतला आणि विचारलं, "मोबाईलला काही झालं नाही ना? एकदा चेक करा नीट." त्या मुलीने मोबाईलची 1-2 बटणं दाबून बघितली, टच स्क्रीन वगैरे चेक केली. तिला काही झालं नाही. ठीक आहे, नॉर्मल पडलं, काही प्रॉब्लेम नाही. म्हणून तो स्माईल देऊन निघणार एवढ्यात तिने विचारलं, "तुम्ही इथेच आजूबाजूला कुठे राहता का?" रमेश म्हणाला, "हो, ही समोर जी बिल्डिंग आहे ना, त्या बिल्डिंगमध्ये मी राहतो. ते नोकरीसाठी आलो आहे. माझं गाव कोकणातलं आहे." तेव्हा ती म्हणाली, "ओके, ठीक आहे." एवढं म्हणाली ती निघून गेली. परंतु त्या रात्री मात्र राकेशला काही झोप लागली नाही. त्यानंतर पुन्हा जेव्हा ती त्याला भेटली, तेव्हा तिने समोरून पुढाकार घेतला आणि राकेशशी ती बोलली. त्यानंतर त्या दोघांमध्ये असेच 1-2 वेळा बोलणे झाले. राकेशने तिचा नंबर घेतला, तिने त्याचा नंबर घेतला. दोघांमध्ये चॅटिंगसुद्धा सुरू झाली. त्यानंतर एखाद्या रविवारी वगैरे ते दोघे एकदा बाहेर भेटले. त्याच्यानंतर त्या दोघांमध्ये एवढी चांगली मैत्री झाली, की ती एकदा त्याच्या घरी आली. तसं राकेशनं पूर्ण काळजी घेतलेली, की आजूबाजूला कोणी बघत नाही ना किंवा शक्यतो त्याने दुपारच्या वेळेला म्हणजे जेव्हा लोकं झोपलेली असतील, अशा वेळेला त्याने तिला घरी घेऊन आला. संध्याकाळ व्हायच्या आत तो तिला पुन्हा बिल्डिंगच्या बाहेर सोडून आला. म्हणजे कोणाच्या लक्षात येणार नाही. एक रात्री असंच राकेश झोपला असताना अचानक त्याला किचनमधून काहीतरी आवाज आला. त्याने किचनमध्ये जाऊन पाहिले, तर त्याच्या मांडणीवरती ठेवलेला एक कप फुटला होता. त्याला समजलं नाही, की काय झालं. कारण की तो ज्या मजल्यावर राहत होता, तो साधारण 2रा का 3रा मजला होता. तर एवढ्यावरती उंदीर येणंसुद्धा शक्य नव्हतं. पण तरीसुद्धा राकेशने ती गोष्ट इग्नोर केली. कदाचित उंदीर आला असावा. कुठलीतरी खिडकी उघडी राहिली असेल, कुठल्यातरी पाईपवरती चढून आला असावा, असं त्याने विचार केला, विषय सोडून दिला. परंतु त्यानंतर बऱ्याच वेळेला घरामध्ये कसले कसले आवाज येऊ लागले. कधीतरी भांडीच पडायची किंवा बाथरूममधला नळच चालू व्हायचा. त्याला समजेच नाही काय झालंय.
त्याने त्या मुलीलासुद्धा 1-2दा फोनवरती सांगितले. तेव्हा ती मुलगी म्हणाली, "तू दिवसभर थकतोस ना, त्यामुळे हे सगळं असणार. म्हणून रात्री एवढा वेळ चॅटिंग वगैरे करत बसू नको. आल्यानंतर थोडा वेळ आपण चॅट केलं, झोपून जात जा. शेवटी दिवसभर तुझी दगदग होते." त्यालासुद्धा तसंच वाटलं. तो म्हणला, "ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही." नंतर असं झालं, की ती मुलगी अगोदर कधीतरी फक्त त्याच्या घरी 1-2 तासासाठी यायची. परंतु नंतर ती मुलगी कधीही त्याच्या घरी येऊ लागली. म्हणजे संध्याकाळी, म्हणजे लोकं जेवून झोपल्यानंतर रात्री 11च्या नंतर ती त्याच्या घरी यायची आणि सकाळपर्यंत त्याच्याच घरामध्ये थांबायची. त्यानंतर सकाळी दिवस उजाडायच्या अगोदर ती निघून जायची, लोकांना समजू नये म्हणून. त्यानंतर त्यांच्यामध्ये रात्रभर प्रेमसंबंध व्हायचे, जे काही व्हायचं ते, सर्व काही. आता मात्र राकेश पूर्णपणे त्या मुलीसाठी वेडा झाला होता. पूर्णपणे तिच्याशिवाय त्याला दुसरं काहीही दिसत नव्हतं. आणि ती जेव्हा केव्हा त्याला भेटायची, तेव्हा त्याला सांगायची, "एक काम करू, आपण बाहेर जास्त भेटूया नको. आपण वेळ ॲडजस्ट करून मी तुझ्या घरी येत जाईन. आपण तुझ्या घरी बोलत जाऊ, भेटत जाऊ किंवा आपल्यामध्ये जे काही होईल ते. म्हणजे बाहेर कोणी बघायचा प्रश्नच नाही आणि माझ्याकडून मला एवढं फ्रीडम आहे, की मी मी घरच्यांना सांगितलं मी आज राहते, माझ्या मैत्रिणीकडे राहते, तर मला कोण काही बोलणार नाही. माझ्या मैत्रिणीसुद्धा एवढ्या आहेत, की त्यांना माहिती आहे, की त्या माझ्या घरच्यांनी कोणी जरी त्यांना फोन केला तर सांगतील, "ठीक आहे, मी त्यांच्यासोबतच आहे." त्यामुळे मी शक्यतो रात्री तुझ्या घरी येत जाईल. आपण सकाळपर्यंत छान गप्पा वगैरे मारू किंवा जे काही आहे ते आणि त्यानंतर मी निघून जात जाईन. किंवा दुपारची येत जाईन लोकं झोपल्यानंतर आणि साधारण संध्याकाळ व्हायच्या अगोदर मी निघून जात जाईन. म्हणजे तुझं घर रिकामे आहे यापेक्षा मोठी अपॉर्च्युनिटी आपल्याकडे काहीच नाही आहे. आणि राकेशला ही गोष्ट पटत होती. तर असं करता साधारण 2-2.5 महिने होऊन गेले होते. राकेश जेव्हा घरच्यांशी बोलायचा तेव्हा त्याने एक हिंट दिली होती, की त्याला इथे कोणीतरी भेटलंय. म्हणजे तो एका मुलीबद्दल बोलायचा, की माझी एक मैत्रीण आहे, तर तिचा स्वभाव असा आहे, बरंच काही-काही बोलायचा. घरच्यांना सुद्धा हे वाटलेलं, की त्याला तिकडे कोणतरी भेटलंय, कदाचित तो तिच्या प्रेमात सुद्धा पडलाय. हा डाऊट होता घरच्यांना. परंतु घरच्यांनी एक विचार केलेला, की हा 20-22 वर्षाचा मुलगा या वयामध्ये हे करणं खूप नॉर्मल आहे आणि आपण जर का त्याला ही गोष्ट करू नको असं म्हटलं, तर मग त्याचं मुंबईमध्ये राहण्याचं तसंही काही मोटिव्हेशन राहणार नाही. एवढं काही त्यामध्ये इंटरफेअर केला पण नाही. परंतु नंतर असं झालं, की तो जेव्हा फोन करायचा फक्त तिच्याचबद्दल बोलायचा आणि ती मुलगीसुद्धा काही दिवसानंतर असं व्हायला लागलं, की जी मुलगी रात्री 11 नंतर यायची, ती रात्री 7-8 वाजताच यायला लागली आणि ते पण सगळ्यांच्या देखतच. परंतु राकेशचं एक नशीब चांगलं होतं, की त्याला कोणी काही बोलत नव्हतं किंवा लोकं इग्नोर पण कदाचित करत असतील, की कोणीतरी एक मुलगा इथे राहतोय फ्लॅटमध्ये, त्याची कोणतरी मैत्रीण येते, तर कदाचित लोकं एवढी फॉरवर्ड असतील, मुंबई आहे म्हटल्यानंतर, की ती लोकं इग्नोर करत असतील, असं त्याला वाटलं. त्यामुळे त्याने पहिल्यापर्यंत त्याला भीती वाटली, पण नंतर त्याने या गोष्टीचा विचारसुद्धा त्याच्या मनात आला नाही, की लोकं आपल्याला काहीतरी बोलली, कारण की लोकं आजपर्यंत काही बोललीच नव्हती. कदाचित ही गोष्ट इथे नॉर्मलच असावी, की एखादी मुलगी एखाद्या मुलाला भेटायला त्या घरी जाते, हे खूप नॉर्मल असावं आणि लोकांना आपापले व्याप आहेत. त्यानंतर ती लोकं दुसऱ्या कोणाला काही बोलतील, अशी त्याने अपेक्षासुद्धा केली नाही. पण आता मात्र जेव्हा राकेश त्याच्या घरच्यांशी बोलायचा, तेव्हा मात्र तो सतत त्या मुलीचा उल्लेख करायचा, सतत त्या मुलीचा उल्लेख करायचा, सतत त्या मुलीचा उल्लेख करायचा आणि ही बाब त्याच्या घरच्यांना, विशेषतः त्या वडिलांना कुठेतरी खटकायला लागलेली, की राकेश आता वाहावत चाललाय. तो हे विसरतोय, की त्याला एक चांगली नोकरी आहे, जी नोकरी त्याला इथे कदाचित कधीच मिळाली नसती. त्याचं एखादं पूर्ण करिअर सेट करणारी अशी नोकरी आहे आणि त्या नोकरीकडे कुठेतरी त्याचं दुर्लक्ष होतंय. कारण की ती मुलगी त्याला भेटते म्हटल्यानंतर बऱ्याच वेळेला आतापर्यंत तो घरी लवकर आलाय किंवा बऱ्याच वेळेला त्याने दांड्या देखील मारल्या आहेत आणि ही चिंता त्याच्या वडिलांना वाटत होती. त्याच्या वडिलांना त्याला फोन आला. त्याचे वडील म्हणाले, "अरे, तुझ्या काकाचं खूप मेजर ॲक्सिडेंट झालंय. लवकर गावाला निघून ये. कारण की आम्हाला इथे हँडल करायला जमत नाहीये. इथे तू असणं गरजेचं आहे."
आत्ताच्या आत्ता सुट्टी टाक, काही कर, पण घरी निघून ये. परंतु आतापर्यंत राकेश त्या मुलीमध्ये एवढा वाहवत गेला होता की त्याला ती एवढी सेन्सिटिव्ह गोष्टसुद्धा त्याला काहीच वाटत नव्हती. तो म्हणाला, "बाबा प्लीज तुम्ही तिकडे हँडल करा. मला इथून सुट्टी नाही मिळणार, मी नाही येऊ शकत." परंतु त्या वडिलांना खरं कारण माहिती होतं त्याला त्या मुलीला भेटायला भेटणार नाही, म्हणून तो यायला बघत नाही आहे. आत्ता मात्र त्याच्या वडिलांना संताप आला. ते एक दिवस त्याला न सांगताच त्याच्या बिल्डिंगजवळ पोचले. त्याची घरी येण्याची वेळ त्यांना माहिती होती. तो जसा बिल्डिंगजवळ आला तेव्हा त्याने पाहिलं की वॉचमॅनच्या केबिनच्या बाहेर बाबा बसलेले आहेत. वॉचमॅनने सांगितले, "तुझे बाबा बऱ्याच वेळ तुझी वाट बघत बसलेले." ते म्हणाले, "तो आल्यानंतरच मी जाईन वरती." म्हणून ते इथेच बसून राहिले. त्यानंतर त्याचे बाबा त्याला म्हणाले, "आत्ताच्या आत्ता गावाला चल. काकाच्या काकाची परिस्थिती खूप बिकट आहे. तू तिकडे असणं खूप गरजेचं आहे." होय नाही, होय नाही म्हणता म्हणता शेवटी कसाबसा करून तो तयार झाला. त्यावर त्याच्या वडिलांनी हे सुद्धा पाहिलं की त्यांना चोरून त्याने पटकन मोबाईलवरती एक मेसेज केला आणि त्यानंतर तो पूर्णपणे तयार झाला. "ठीक आहे, मी येतो" म्हणून. नंतर ते दोघं गावाला आले. गावाला आल्यानंतर राकेशने पाहिलं की त्याचा काका तर धडधाकट आहे. तो तर घरामध्ये चांगला फिरतोय. त्याने काकाला विचारलं, "काका काय झालं? तुझा ॲक्सिडेंट झालेला. बाबा तुझं नाव सांगून मला गावाला घेऊन आलेत." काका म्हणाले, "नाही चल आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे." नंतर त्याचे काका आणि त्याचे बाबा हे दोघं त्याला घेऊन एका गावातल्या एका भक्ताकडे, भगत म्हणजे मांत्रिक एका प्रकारचा, एका भक्ताकडे गेले. त्या भक्ताने त्याच्यावरती बऱ्याच काही क्रिया केल्या, उतारे वगैरे केले आणि त्याच्या बाबांना सांगितलं, "ह्याला कमीत कमी 10 ते 15 दिवस इथून गावाबाहेर जाऊ देऊ नका आणि मुंबईला गेल्यानंतर त्याचा तो रूम बदलून टाका." आता मात्र राकेशला राग आला. राकेश म्हणाला, "तुम्ही एक तर मला खोटं बोलून गावाला घेऊन आले. त्यात तुम्ही म्हणताय की मला तर रूम बदलायचं आहे. का? कशासाठी?" त्यावर त्याचे बाबा म्हणाले, "राकेश ऐक, तू जेव्हा आमच्याशी फोनवरती बोलायचंस ना, तर सतत त्या मुलीबद्दलच बोलायचास. पहिल्यांदा आम्ही इग्नोर केलं की तू आता तरुण आहेस, तर ठीक आहे, कोणाच्या तरी प्रेमात वगैरे पडणं खूप नॉर्मल आहे. पण तू ज्या आवेशाने बोलायचास ना, त्याची मात्र मला भीती वाटायला लागलेली. आणि तू जसा बोलायचास त्यामुळे मी काय केलं, इथून पहिल्यांदा मी आपल्या त्या नातेवाईकांकडनं तुझ्या एजंटकडून घर मिळवलेलंस, त्या एजंटचा नंबर मिळवला. त्यानंतर त्या घराच्या मालकाचा नंबर मिळवला. त्यानंतर तुझ्या बिल्डिंगच्या सेक्रेटरींचा नंबर मिळवला. तुझ्या सेक्रेटरींशी बोलल्यानंतर आम्हाला असं समजलं की तू म्हणतोस की ती मुलगी 7 वाजता तुझ्या घरी येते, पण सेक्रेटरी म्हणाले की आम्ही या मुलाला नेहमी बघतो. या मुलासोबत कोणतीही मुलगी नसते. ती मुलगी कधीही, तो जसं म्हणतो 7 वाजता वगैरे कुठल्याही मुलगी याच्या घरी येत नाही किंवा दुपारी कुठलीही मुलगी याच्या घरी येत नाही. त्यानंतर आम्हाला थोडीशी संशयाची पाल चुकचुकली म्हणून आम्ही थेट त्या घरमालकाला फोन लावला. त्या घरमालक म्हणाला, "नाही, मला आजपर्यंत कोणीही असं कंप्लेंट केली नाही की याच्यासोबत कुठली मुलगी येते किंवा हा एरियामध्ये कुठल्या मुलीसोबत फिरतो, असं कधीच कोणी सांगितलं नाही." नंतर खूप प्रेशर आणून आम्ही घरमालकांना आणि एजंटला एकत्र कॉन्फरन्समध्ये घेऊन खरं विचारलं व आम्हाला ही खरी घटना समजली. तू ज्या मुलीचा दावा करतोस की ती मुलगी तुला भेटते, ती खरं तर काही वर्षांपूर्वी म्हणजे साधारण 2 ते 3 वर्षांपूर्वी त्याच घरामध्ये भाडेकरू म्हणून राहायची. त्यानंतर असं झालं की तिला त्या एरियामधली काही टवाळखोर मुलांनी त्रास द्यायला सुरुवात केली. ते तिच्या मागे-मागे यायचे, बिल्डिंगच्या गेटवरती थांबायचे. त्यामुळे बिल्डिंगच्या लोकांना खूप त्रास व्हायचा. म्हणून त्या बिल्डिंगच्या लोकांनी त्या मुलीला सुद्धा खूप वेळा बजावलं, की "बाबा ही मुलं तुझ्या मागे-मागे येतात, तू काहीतरी कर." त्यावर ती मुलगी म्हणाली, की "माझी काही चूक नाही. ती मुलं माझ्या मागे येतात. मी त्यांच्याशी बोलत सुद्धा नाही." तो नंतर-नंतर मात्र बिल्डिंगच्या लोकांना हे सहन झाले नाही. त्यांनी त्या मुलीवरती प्रेशर आणायला सुरुवात केली, की "तू इथून निघून जा. तू दुसरं घर बघ. आमच्यासुद्धा बायका मुली आहेत. आम्हाला त्या सेफ वाटत नाही आहेत आता. कारण ती मुलं बऱ्याच वेळेला घोळका करून इथे उभी असतात तुझ्यासाठी." मुलगी एवढी डिप्रेस झाली, एवढी डिप्रेस झाली, की त्या मुलीने शेवटी आत्महत्या केली. परंतु त्या अगोदर ती बऱ्याच वेळा म्हणायची, "माझी काही चूक नाही. मला दुसरीकडे कुठे घर मिळणार नाही. माझी नोकरी मला करावी लागेल. त्यामुळे मला इथे राहणं गरजेचं आहे. मला दुसरीकडे घर परवडणार पण नाही."
परंतु बिल्डिंगमधल्या लोकांनी, सेक्रेटरीने त्यावरती खूप दबाव आणला. तिला अक्षरशः नामोहरम करून सोडलं, की "तू हे घर सोड." ती नाही, नाही म्हणता, म्हणता ती एवढी डिप्रेस झाली, की तिने तिथे विष पिऊन आत्महत्या केली. आणि आता जेव्हा आम्ही ही गोष्ट इथल्या भक्तांना विचारली, तेव्हा ते भगत म्हणाले, की तिला त्या घराची एवढी अटॅचमेंट आहे, की तिला ते घर सोडायचं नाहीये आणि म्हणून त्या मुलीचा आत्मा फक्त आणि फक्त राकेशलाच दिसतो आणि ती कुठलंही कारण काढून फक्त त्या घरामध्ये येण्याचा प्रयत्न करते आणि त्या घरातून बाहेर जावंसं तिला वाटतच नाही. हे समजल्यानंतर मात्र राकेशच्या पायाखालची जमीन सरकली. तो म्हणाला, "असं कसं होऊ शकतं? मी साधारण 2-3 महिने तिच्यासोबत बोलतोय. आम्ही एकत्र भेटतो. ती बऱ्याच वेळेला माझ्यासोबत आली आहे. तुम्हाला हवं तर मी फोटो दाखवू का?" असं म्हणून त्याने मोबाईल काढला. मोबाईलमध्ये त्याने त्यांचे फोटो दाखवले आणि ते फोटो बघून तो अक्षरशः शॉक झाला. एकाही फोटोमध्ये, एकाही सेल्फीमध्ये ती मुलगी नव्हती. प्रत्येक सेल्फीमध्ये, प्रत्येक फोटोमध्ये राकेश एकटाच होता. इवन त्याने रेस्टॉरंटमध्ये बसून दोघांसाठी जेवण ऑर्डर केलेलं, तिथे त्याने सेल्फी काढलेला आणि समोरच्या खुर्चीत कोणीही नव्हतं. यानंतर राकेशला रिअलाईज झालं, की तो किती मोठ्या संकटातून वाचलाय. त्यानंतर राकेशने नोकरी तर नाही सोडली, तो मुंबईला गेला. परंतु यावेळेला त्याने मुंबईला जाण्या अगोदरच त्याच्या ऑफिसमध्ये जी लोकं पी-जीमध्ये राहायची, तो त्यांच्यासोबत पहिल्यांदा शिफ्ट झाला. आणि त्याच्यानंतर बरीच वर्ष तो त्यांच्यासोबतच राहिला. नंतर पुढे त्याचं लग्न झालं आणि आता तो मुंबईमध्येच राहतोय. परंतु त्याने व्यवस्थित लोन वगैरे काढून स्वतःसाठी एक छानसं घर घेतलंय. एका बिल्डिंगच्या 1 BHK फ्लॅटमध्येच राहतो तो. पण ही घटना त्या भक्तामुळे अख्ख्या गावामध्ये माहिती झाली. इवन त्याच्या घरच्यांनी सुद्धा हे लोकांना आवर्जून सांगितलं, की असं सुद्धा होतं. तेव्हा दुसऱ्या शहरात जाल, तर ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. कधी कुठे काय असेल, कोणाला काही माहीत नसतं. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि ही गोष्ट आपल्या प्रियजनांबरोबर यासाठी शेअर करा, की खरंच आपल्याला माहिती नसतं, की आपल्या आजूबाजूला आणखी कुठलं जग वावरतंय. कुठे आपल्याला काय अनुभवायला मिळेल. तर लोकांना कदाचित या गोष्टींबद्दल अवेअर असणं गरजेचं आहे. आणि जर गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही गोष्ट आपल्या प्रियजनांना नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या गोष्टीमध्ये. धन्यवाद.